नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून नाश्ता करणार आहोत। कच्चा बटाटा आणि पोह्यांपासून। तर मी 2 बटाटे घेतलेत कच्चे, एक गाजर घेतले, 2 शिमला मिरच्या छोटी मोठी असली तर एकच घ्यायची, मी छोटा आहे म्हणून 2 घेतल्या, 1 टोमॅटो, थोडंसं आलं, लसूण लागेल आपल्याला 10-12 पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता। मी 1.5 वाटी पोहे घेतले, ही छोटी वाटी आहे, ही मोठी वाटी आहे, आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे। तर आपण आता अगोदर आपण पोहे भिजत घालू। आता पोहे चाळून घ्यायचे, चांगले स्वच्छ 4-5 पाण्याने 2-3 पाण्याने चांगले धुवून काढायचे। तर आता असं काळं पाणी निघतं। आता मी नाळाखाली धुवून काढते याला 2-3 पाण्याने। तर बघा पोहे स्वच्छ धुवून झालेत। आता मी ह्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच वाटीने अर्धी वाटी असं पाणी टाकायचं, म्हणजे रवा पण चांगला फुलेल। आणि पोहे चांगले चाळून घ्यायचे, कचरा असतो। बघा अशा पद्धतीने आता रवा मी पोहे आणि रवा भिजत ठेवलाय। बघा असं थोडंसं पाणी ठेवायचं। आता आपण बटाटा किसून घेऊ, अशी छोटी किसणी असती आणि बटाटा किसून घेऊ। बघा मी बटाटा असा किसून घेते, पाण्यात किसून घ्यायचा म्हणजे काळा नाही पडत। चांगला किसून झालाय। आता आपण स्वच्छ धुवून घेऊ, स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण याच्यात गाजर टाकू, शिमला मिरची, थोडंसं टोमॅटो टाकते, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याची भाजी करून घेऊ। तर मी हिरव्या मिरच्या आहे 2-3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि आबडधोबड वाटून घ्यायचं। मी आता वाटून घेते, भाजी करून घेऊया। आता मी तेल टाकायला ठेवले, आपण त्याच्यात मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडली का जिरं टाकायचं, जिरं तडतडून द्यायचं, कढीपत्ता टाकायचा, चांगलं फुललं पाहिजे नाही तर कडू लागतं। मोहरी चांगली तडतडून द्यायची। तर आपण यामध्ये कांदा परतून घेऊ, 1 कांदा कापलाय, मध्यम आकाराचा कांदा आहे। आता आपण तो कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून द्यायचा, कांद्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। नंतर आपण आलं, लसूण आणि मिरची वाटली त्याचा ठेचा करायचा, केलाय तो टाकला। आता आपण थोडासा हिंग टाकू, थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकते, थोडासा ओवा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। बारीक गॅसवर चांगलं परतून द्यायचं। थोडीशी आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकू, थोडीशी चिली फ्लेक्स टाकते आणि चांगलं परतलं का या भाज्या आहेत ना, आपले गाजर, शिमला मिरची आणि बटाटा, तो चांगला आपण परतून घेऊ। तव्याचं मीठ टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं, थोडंसं शिजून घ्यायचं 50%। आणि मीठ टाकते तव्याचं आणि आता आपण चांगलं शिजून घेऊ, वाफेवरच शिजायचं त्याला। असं चांगलं परतून घेतलं का थोडा वेळ आपण अशी वाफ काढून घेऊ त्याची, म्हणजे शिजते चांगलं शिजू द्यायचं। तर का मी थोडीशी वाफ काढते, तोपर्यंत आपण पीठ भिजल्याचं बघू। हे बघा आपले पोहे चांगले फुलले। आता पोहे चांगले अशा हाताने मळून घ्यायचे।
बघा अशा पद्धतीने चांगले मळून घ्यायचे. त्याच्यात थोडेसे चिली फ्लेक्स टाकते, थोडीशी कलंजी टाकायची, थोडासा ओवा टाकायचा चवीपुरता, पण त्यामध्ये मीठ टाकू, थोडीशी कोथिंबीर आणि चांगलं असं मळून द्यायचं, एकजीव करायचं त्याला. आपण थोडासा चाट मसाला टाकू म्हणजे चव छान येते. आणि चांगलं परतून घ्यायचं बटाटा शिजेपर्यंत. पाणी कमी पडलं तर थोडंसं अर्धा चमचाभर पाणी घेऊन चांगलं असं मळून घ्यायचं. गोळा झाला पाहिजे. आपण थोडा वेळ असं ठेवू भाजी शिजेपर्यंत. आता आपली भाजी शिजली चांगली, अर्धी शिजवायची अर्धी कच्ची. आता आपण गॅस बंद करू आणि खाली आपण थंड व्हायला ठेवू. तोपर्यंत आपण पाणी ठेवायचं चाळणीमध्ये. तर थंड झाल्यावर भरून घ्यायचं. हे बघा असे गोल करायचे, असे त्याचे असे चपट करून घ्यायचं हातावर. थोडीशी अशी वाटी करून घ्यायची. आणि हे बघा ही भाजी आहे. आता आपण त्यामध्ये अशी भरू, कोमट झाली थोडी थोडी भरायची. तुम्हाला पाहिजे तर जशी जेवढी बसेल ना तेवढी भरली तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने असं करून, असं आपण मोदक करतो ना तसं करायचं. असं दाबून दाबून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने करायचं. भाजी दिसली नाही पाहिजे बाहेर. हे बघा आता हे तोंड असं मळून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने असे वडे करायचे. ते ताटाला खाली तेल लावले मी, असे ताटात ठेवते. आता सगळे असे करून घेते. हे बघा आपल्या पाण्याला चांगली उकळी यायला लागली. आता आपण थोडंसं चाळणीला तेल घ्यायचं. हे बघा असं हाताने चोळून घ्यायचं किंवा ब्रश असला तरी ब्रशने घेतलं तरी चालेल. असं तळाला चोळून घ्यायचं, नाहीतर टिश्यू पेपर ठेवला तरी चालेल. हे बघा पाण्याला उकळी आली. आता मी चाळण अशी ठेवते आणि आता आपण वडे केले ते वाफवून घ्यायचे. बघा मी असे वाफवून घेते. 7 मिनिटं आपल्याला ते वाफवायचे. बघा पाठ बसले. आता एक छोटा करते, त्याच्यात ठेवते. मी आता याला 7 मिनिटच वाफवून घेणार आहे. आपण 7 मिनिटं वाफवून घेऊ. तोपर्यंत आपण दुसऱ्या अजून आहे ते हे करून घेऊ. हे बघा 5-7 मिनिटं मी ठेवलेत. आता आपण याला फ्राय करून घेऊ. असं तव्याला तूप लावायचं, तवा चांगला तापून द्यायचा. आपण असं सगळ्या बाजूने तूप लावून घेऊ. कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे. नाहीतर तुम्हाला तळायचे असले तरी पण तळले तरी पण छान होतात. आपण त्यामध्ये अशी तीळ टाकू थोडेसे तव्यात आणि एक एक टिक्की अशी सोडायचे वडे आणि खरपूस होईपर्यंत चांगलं आलटून पलटून भाजून घ्यायचं. आता वरून पण थोडंसं तूप सोडायचं आणि तळून काढले तरी पण छान लागतात. आता आपण एक साईड चांगली भाजून देऊ. बघा तेल टाकून चांगलं दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस भाजून द्यायचं. असे परतून घ्यायचे आणि कडक होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे खूप छान लागतात. आता आपण ह्या बाजूने पण चांगले भाजून घेऊ. तर आता आपण असे परतून घेऊ. दोन्ही बाजूनी चांगले गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. लहान मुलांसाठी पण हा उत्तम नाश्ता आहे. बघा मी आता ह्या बाजूनी पण पलटलेत. आता ह्या बाजूनी पण आपण चांगले कडक होईपर्यंत भाजून द्यायचे. दही सोबत टोमॅटोची चटणी सॉस सोबत छान लागतात हे वडे.
बघा सालटून पलटून चांगले भाजून घ्यायचे. खरपूस भाजलेत आता आपण काढून घेऊ. चांगले गुलाबी कलर येईपर्यंत असे सोनेरी चांगले भाजून द्यायचे. तळे तरी छान लागतात, पण तळे तर तेलकट होतात, म्हणून असेच भाजलेला तुपात छान होतात. बघा अशा पद्धतीने आता आपण गॅस बंद करू आणि एक एक करून असे काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने भरपूर भाज्या असणारा पौष्टिक असा नाश्ता आम्ही तयार केला आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर बी करा. आणि तुम्हाला हे बघा मी तोडून पण दाखवते. बरं, हे बघा किती छान भाज्या आहेत. असं दहीसोबत किंवा हे बघा असं सॉससोबत खायचं. आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. खूप छान होतं, कुरकुरीत चांगला होतं. बाय बाय.